हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी परिसरातील 14 वर्ष अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ उडाली होती. खासगी क्लासला गेल्यानंतर ती रहस्यमयरित्या गायब झाली आणि त्यानंतर तब्बल 1.5 महिना लोणी काळभोर पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं. आरोपी अत्यंत शातीर होता. तो कोणताही मोबाईल वापरत नव्हता, ठिकठिकाणी ठिकाणं बदलत होता आणि पोलिसांची दिशाभूल देखील तो करायचा. मात्र कायद्याचे हात खूप लांब असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि आरोपीची फक्त एक छोटीशी चूक त्याला थेट लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात घेऊन आली. समाधान उर्फ सुशील गंगाधर सूर्यवंशी, वय 24, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंजीरवाडी परिसरातील नामांकित शाळेत 9वीत शिकणारी संबंधित मुलगी नियमितपणे खासगी कोचिंग क्लासला जात होती. 14 एप्रिल रोजी शाळेला सुट्टी असल्यानं सकाळी ती 10 ते 11:30 या वेळेत क्लासला होती. सकाळी 9:30च्या सुमारास मुलीचा भाऊ तिला रिक्षातून क्लास जवळ सोडून बाहेरच थांबला होता. क्लास सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी बाहेर आले, मात्र त्याची बहीण कुठंच दिसत नव्हती. मग त्याने चौकशी केली, पण ती क्लासलाच आली नव्हती असं शिक्षकांनी सांगितलं. हे ऐकताच कुटुंबियांच्या पायाखालची तर जमीनच सरकली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात शोधाशोध करूनही मुलीचा काही शोध लागला नव्हता. अखेर कोणीतरी फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत कुटुंबियांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तपासासाठी 3 विशेष पथके तयार केली. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, नागपूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास केला. तपासादरम्यान तब्बल 500हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली. 80हून अधिक मोबाईल क्रमांक ट्रॅकिंगवर ठेवण्यात आले. मात्र आरोपी मोबाईल वापरत नसल्यानं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाचा दबाव वाढत असताना पोलीस रात्रंदिवस मुलीच्या शोधात होते. 1.5 महिन्यांच्या तपासानंतर अचानक आरोपीकडून एक मोठी चूक झाली. आरोपीनं रस्त्यावर एका दुचाकी स्वराकडे लिफ्ट मागितली. काही अंतर गेल्यानंतर एक अर्जंट फोन करायचा आहे असं सांगून त्यानं त्या युवकाचा मोबाईल घेतला. फोन लावल्यानंतर समोरून आईने कॉल उचलताच आरोपीने फक्त समाधान कुठे आहे एवढंच विचारलं आणि तत्काळ कॉल कट केला. त्यानंतर नंबर ब्लॉक करून तो तिथून निघून गेला. मात्र पोलिसांसाठी हाच धागा महत्वाचा ठरला. त्या मोबाईलवरून डायल झालेला अनोळखी नंबर पोलिसांनी तातडीने ट्रॅकिंगवर टाकला. तपासात त्या नंबरचं लोकेशन हातकणंगले परिसरात असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे तो भाग कर्नाटक सीमेलगत असल्यानं पोलिसांनी तातडीने 2 पथकं रवाना केली. हातकणंगले परिसरात पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी आणि स्थानिकांची चौकशी करायला सुरुवात केली. त्यानंतर संशयित नंबर वापरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तो बोलू लागला आणि आरोपी राहत असलेल्या ठिकठिकाणची माहिती दिली. पण सुरुवातीला चुकीचे घर दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील गावांमध्ये गुप्त माहिती गोळा केली आणि अखेर सापळा रचून समाधान उर्फ सुशील सूर्यवंशी याला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीचीही सुखरूप सुटका करण्यात आली. या थरारक तपास मोहिमेमुळे लोणी काळभोर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अत्यंत संयम, तांत्रिक कौशल्य आणि धाडस दाखवत आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलं. ही उल्लेखनीय कामगिरी लोणी काळभोरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, अरुण जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार अण्णा माने, सागर जगदाळे, निलेश कोल्हे, सूरज कुंभार, पोलीस अंमलदार सचिन सोनवणे, योगेश पाटील, राहुल कर्डिले, प्रवीण धडस, अशोक गिरी, गणेश थोरात यांनी त्यांच्या सहकार्यांनी पार पाडली. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.